हाय गाईस, वेलकम टू माय चॅनल. सकाळची वेळ होती, चहा ठेवला होता आणि पोरी पण उठल्या नव्हत्या. आजचा शुक्रवारचा व्हिडिओ आहे हा. आणि आज आमच्या देवळात आहे ना, गावाच्या देवळात काहीतरी कार्यक्रम होतं आणि त्यात सेजूला मोठीवालीला बरं नव्हतं. तिला जरासा लूज मोशन लय होत होते, त्यामुळे मी तिला शाळेत नाही पाठवलं. आणि बारकी तर का उठलीच नाही वेळेवर, म्हणून ती नाही गेली. आणि मग मी त्यांना नाश्ता वगैरे देऊन आंघोळ वगैरे घालून मस्तपैकी त्यांना रेडी केलं खाली जायला, म्हणजे आमच्या देवळाकडं जायला. आणि या गेल्या निघून. मी आपली एकटीच बसली होती, तर एक छोटंसं कुत्रूचं पिल्लू आलं होतं माझ्याकडं. तसं मी कुत्र्यांना जास्त हे नाही करत, मला आवडतच नाही कुत्र्यांचे, पिल्लू पण नाही आणि कुत्रे पण नाही. पण तो असंच आला होता माझ्याकडे मला बघून. मग तो घाण पाणी प्यायला जात होता. तर मग मी त्याला माझ्याकडे बोलवलं, कारण ते घाण पाणी होतं ना, त्यामुळे मी त्याला पिऊ दिलं नाही. आणि मग मग माझं घर, आमचं घर सोडून ना एका घरात माझं एक घर सोडून एक घर मध्ये होतं आणि त्याच्या अलीकडं ना एक घर होतं. तिकडं साप होता. आणि मग ते साप बघायला आम्ही गेलो होतो. तर माझे दीर होते ना, ते त्याला सापाला मारत होते आणि ते विषारी साप होता. कारण त्याचं जे हे पडलं होतं ना सगळं तोंडातलं, रक्त पण होतं आणि जरासं त्याचं ते रक्त पाणी वगैरे थुंकी वगैरे ते पडलं होतं. आणि मग नंतर ना ते साप त्यांनी मारलं, कारण ते लय 2 दिवस झाले ते तिकडं होतं, पण ते दिसलंच नाही साप, कारण ते काळं पोतं होतं त्याच्यावर. आणि मग माझ्या 2 लक्ष्मी आल्या खालून. मंदिरात कार्यक्रम होतं, जेवण होतं. मग ते आले माझ्या, बघा छोटंसं छकुलं कसं पळत पळत येते माझ्याकडं. आणि मग नंतर मी चहा वगैरे ठेवला, संध्याकाळसाठी स्वयंपाकाची तयारी पण करून ठेवली. कारण मसाला वगैरे वाटून ठेवला, कारण लाईट सारखी जात होती आणि मसाला लागत होता ना मला, त्यामुळे मी ठेवत असते मसाला वाटून वगैरे. कधी लागतं कधी नाही लागत, त्यामुळे पण तरी ठेवतच असते मी. आणि मी ते दूध तापवलं, चहा ठेवला, झाडू वगैरे मारून घेतलं, त्यांना नाश्ता दिला, चहा बिस्किट खायला दिलं होतं. आणि मग त्यांना मग झाडू वगैरे मारून संध्याकाळचं परत माझं रुटीन असतं, झाडू मारा, घर आवरा. आणि देवपूजा तर काही 2-3 दिवस होणार नव्हती, त्यामुळे देवपूजा नव्हते करत मी. अगरबत्ती वगैरे दिवा वगैरे काही नाही लावलं. फक्त आपलं झाडू वगैरे मारून घर स्वच्छ करून घेतलं. वट्टा पण बाहेरचा घेतला. अख्खे जे कपडे होते सकाळचे धुतलेले ते घडी करायला लावले मी सेजूला. आणि सेजूलाने मी थोडी थोडी कामं लावते छोटी मोठी, जसं का कधी कधी भांडी लावणं, कपड्यांच्या घड्या करणं, कपडे वाळलेले घरात आणणं. ते एवढे छोटे छोटे कामं जरा मी तिला करायला लावते. कधी कधी झाडू पण मारते, पण जास्त नाही देत मी तिला, फक्त आपले असे छोटे हलके फुलके कामं देतच असते, कारण नंतर जाऊन तिला जास्त कंटाळा नाही आला पाहिजे त्यामुळं. आणि तिला आवड पण नाहीच खरं तर कामाची, तिला अभ्यास म्हणजे अभ्यास आणि थोडंसं टी व्ही बस, एवढंच लागतं. पण मी तिला कपडे घडी कर, कपडे घेऊन ये वाळलेले, काय तिला काम थोडं थोडं देत असते. आणि नंतर मग त्या कपड्याच्या घड्या घालत होते, माझं झाडू मारून झालं होतं ते. आणि ती बारकी तिकडं लोळत होती, तर ती चिडत होती की तिला पण काम ते मीच का करू. आणि माझी दुपारची भांडी, नाश्त्याची भांडी, स्वयंपाक केलेली भांडी सगळी एकत्र मी हे केली. आणि मग इथे शिजूचा अभ्यास चालू होता. इथे मी भात ठेवला, अंडी उकळून ठेवली होती, पीठ मळायला घेतलं, पीठ मळून झालं होतं माझं. आणि अशी अंड्याची भाजी कधी केली आहे का? मला शिजूला आणि मला खूप आवडते अशी अंड्याची भाजी. तर माझी झाली तयारी मग स्वयंपाकाची. आपलं कांदा वगैरे कट कर, टमाटर वगैरे कट करून, कोथिंबीर वगैरे घेतली करून. आणि आधी अंडं सोलून वगैरे कापून वगैरे घेतला. आणि फक्त चपाती आणि भाजीच राहिली होती करायची. आणि सेजूचे पप्पा नव्हते, ते जरा बाहेर गेले होते, तर ते आलेच नव्हते. मग आम्ही तिघीच होते जेवायला. त्यामुळे मग मी पटपट आपलं स्वयंपाक उरकलं, कारण त्यांना पण उद्या शाळेत, त्यांना म्हणजे फक्त एकीला शाळेत जायचं होतं, बारकीला शनिवार रविवार सुट्ट्या असतात. आणि ती मिनी KGला आहे ना अजून म्हणून, आणि ही 2nd स्टँडर्डला आहे, तर तिला स्कूल होती. म्हणून पटपट स्वयंपाक करून त्यांना जेवायला घालून झोपवायचं होतं. म्हणून मी आपलं पटपट स्वयंपाक केला. आणि त्यातही लय गरम होत होतं, आणि त्यामुळे पाय आणि जरासं कंबर दुखत होती ना, त्याने मला त्रास व्हायला लागला. आणि मग मी मसाले वगैरे टाकले, पण मला जे मसाला पाहिजे होता नेमका तोच मसाला संपला होता. मला मटण मसाला पाहिजे होता, अंडा मसाला तर संपलाच होता. मला मटण मसाला असेल
तर तो पण नेमकी संपला होता. मग मी मिक्स मसाला आणि हळद मिठातच मग ती भाजी केली. पण लई टेस्टी झाली होती भाजी. सेजूला लई आवडते तशी भाजी खायला. त्यामुळे ती एक चपाती जास्त खाते त्या भाजीत. पण तिला जरासा त्रास होत होता ना, म्हणून मी तिला जास्त तिखट नाही केलं आणि कोरडी दही दिली होती तिला खायला सकाळी. त्याने तिला जरासा आराम भेटलं होतं. लूज मोशन होत असेल, पोटात वगैरे दुखत असेल तर कोरडी दही, म्हणजे त्यात साखर पण नाही टाकायचं, मीठ पण नाही टाकायचं, काही नाही टाकायचं, तसंच द्यायचं. फरक पडतो. तिला जरा फरक पडला होता. आणि माझं चिमणं सारखं मध्ये मध्ये येत होतं. कधी पाणी माग, तर कधी ड्रॉइंग दाखव, तर कधी विचारायला येत होती पप्पा कधी येणार आहे. ते तिचं 50 वेळा चालू होतं. आणि मला ना मसाला नाकासारखा जोमला, कारण ते उधळलं होतं ना थोडंसं, त्यामुळे थोडंसं ग्रेव्हीत केलं होतं मी. ते तिला आवडतं तसं. आणि मग मसाल्याचे डबे जे वापरले ते सगळं पहिले ठेवून दिले तेव्हाच्या तेव्हा, का नंतर लई राडा होतो. म्हणजे जे वापरून झालं होतं ते पटपट ठेवून दिले. आणि चपात्या राहिल्या होत्या करायच्या. चपात्या का 4च करायच्या होत्या. आम्ही तिघीच होतो जेवायला. मी, सेजू आणि तेजू, असे आम्ही तिघीच होतो जेवायला. आई तर काही जेवून झोपली होती. त्यामुळे आम्ही, आणि थोडंसं उशीर झाला होता ना, आणि तिची वेळेवरती तिची झोपून घेते. आई म्हणजे माझी सासू होते, त्यांच्या वेळेवर जेवून झोपून घेतात. आणि मी शेजूच्या पप्पासाठी थांबले होते. म्हणलं येतील लवकर तर जेवतील. पण 10:30 वाजून गेले होते तरी पण ते काय आले नाही. पण मी ह्यांना 9:30पर्यंत जेवण वगैरे चारून वगैरे झोपून दिलं. आणि मग मी थांबलेच होते. म्हणलं आता येते, नंतर येतील, पण ते नाही आले. त्यांचं काही काम होतं त्यामुळे ते गेले होते. आणि मग हिला एक अंड्याची फोड दिली खायला. आणि हे माझं चिनुरं लगेच गेलं परत पळत. मग मी टाकली अंड्याची भाजी. अंडं उकडून मग त्याची भाजी करतात मला लई आवडती. त्यामुळे मला आणि सेजूला, आम्ही दोघंच होतो, मला चला आमच्या दोघींची आवडीचंच काहीतरी करावं. मग मी चपात्याची पण तयारीला लागली. तर भाजी झाली, गॅस बंद करून झालं माझं. कोथिंबीर वगैरे टाकली जरासं वरून. आणि मग माझी चपात्याची तयारी चालू झाली. इथे लाईटीचा प्रॉब्लेम असतो ना, म्हणून जरासं मी पटपट करायचं मसाला करून ठेवला होता. आणि मसाला पण मी केला, पण तो मसाला माझ्या वापरण्यातच गेला नाही. त्याचे पप्पांनी काही बनवलं होतं त्यांच्यासाठी, ते त्याच्यातच गेलं वापरण्यात. कारण ते लवकर जेवून गेले होते ना. तरी म्हणलं आता 7:30-6 वाजता माणूस जेवलं म्हणल्यावर परत भूक लागतेच. म्हणून मी त्यांच्यासाठी पण थोडंसं भाजी परत ठेवली. म्हणलं येऊन जेवतील तरी. अशा प्रकारे भाजी केली होती मी. तुम्हाला पण बघा, तुम्ही ट्राय करा. तर तुम्ही नसेल कधी खाल्ली तर तुम्ही ट्राय करा. अशी भाजी लई छान लागते. आणि मग चपात्या वगैरे पण करून घेतल्या. 2 चपात्या होत्या, तर म्हणलं 2-3च टाकते. आणि शेवच्या पप्पासाठी एक्स्ट्रा पण टाकून ठेवली होती मी चपाती. मग ते आले रात्रीचे आणि मग परत करायला लागेल मला. त्यामुळं मग आले की आपलं गरम करून त्यांना देता येईल. आणि मग मला ना गॅस संपायचं टेन्शन येत होतं, कारण 3 तारीखला आणलं होतं आणि आजची तारीख होती 7 तारीख. कधीही संपू शकेन. आणि मला ते गॅस रेग्युलेटर काय असं ते लावता येत नाही. त्यामुळे मी म्हणलं त्या सेवीचा पप्पा पण नाही आहे. म्हणलं जर संपलं तर मग काय करावं, आहे तेवढं तर जेवून झोपायला लागणार आहे. म्हणून मी पण पटपट करायचं बघत होते. जेणेकरून गॅस हे होईल, म्हणून गॅस संपल म्हणून भीती वाटत होती. पण ते मसाला उधळला होता ना, तर मला पण सारखं शिंका येत होत्या. मसाला कांदा वगैरे कापला की माझ्या डोळ्यात पाणी येतं, नाकातून पाणी येतं. आणि त्यामुळे ते सारखं शिंका येत होत्या. आणि तिथे सेजून तेजूसारख्या येत होत्या ड्रॉइंग दाखवायला. ड्रॉइंग काढलं होतं त्यांनी, ते चित्र दाखवायला. आणि त्यांना भूक पण लागली होती, कारण ते मंदिरात जेवले होते ना. ते काय फक्त भात, भाजी, वरण, गोडामध्ये काहीतरी असणार, असं काहीतरी होतं. कारण मी ते गेले नव्हते, मला जायचं नव्हतं म्हणून मी गेले नव्हते. पण या दोघींनी माझी चिमणी कशी आली ड्रॉइंग दाखवायला, म्हणून ह्यांना पाठवलं होतं मी आईसंग. मग त्या जेवून आल्या होत्या, पण त्यांना काय ते भात हे नाही झालं. तर त्यांना सारखी भूक लागत होती. मग त्यांना सकाळी ते आल्यानंतर मग त्यांना थोड्या वेळाने दूध वगैरे दिलं होतं. मग दूध बिस्किट पण दिलं होतं, म्हणजे बॉर्नव्हिटाचं दूध दिलं. मग नंतर परत 5:30-6 वाजता त्यांना परत दूध दिलं मी. मॅगी वगैरे मी सहज महिन्यातून 1 किंवा 2च वेळा देते. मॅगी वगैरे देत नाही मी त्यांना. त्यामुळे मॅगी होती पण मी नाही दिली, कारण आता 2-3 दिवस आधीच त्यांना मॅगी दिली होती ना, म्हणून ती मॅगी मी नाही दिली. म्हणून मी त्यांना दूध बॉर्नव्हिटा टाकून थोडंसं दूध दिलं, कारण मग परत 6:30-6:30ला त्यांचा एक नाश्ता होता. मग त्यांनी तो पण नाश्ता, मी त्यांना 2 बिस्किट दिलं. मग परत पप्पाने 2 बिस्किट आणले होते,
क्रीमचे. मग ते त्यांना दिले. मग त्यांनी ते खाल्लं आणि मग नंतर मग परत जेवायला 8:30-9 वाजले. कारण जेवण जरासं उशिरा झालं. आणि भांडी वगैरे होती ना ती घासून किचन वाटा साफ वगैरे करून मग मी स्वयंपाकाला लागले. फक्त काय नव्हतं करायचं. भात तर मी भांडी घासता घासता भात आणि अंडं उकडून घेतलं होतं. भातही ठेवला होता, अंडंही उकडून घेतलं होतं. फक्त चपाती आणि भाजी करायची होती. बाकी वरण वगैरे होतं दुपारचं. माझ्यासाठी मी केलं होतं ना, तर ते होतं. आणि बाकी सगळे मंदिरात गेले होते जेवायला. म्हणजे आम्ही ना आपापल्या घरातून ना आदुलीवर तांदूळ देतो त्या मंदिरात सगळ्या घरातल्यांनी. आणि केळं घेऊन जायला लागतं एक डझन, किंवा आपल्याला मनावर असेल तसं देवळात न्यायला लागतं. आणि त्यात अख्ख्या फॅमिलीचं जेवण होतं, पण मला तर जायचं नव्हतं. मग हे सगळे गेले होते, तर मी एकटीच होते. तर दही होती, तर मी थोडीशी दही खाल्ली होती आणि चपाती खाल्ली होती. त्यात वरण होतं, पण माझं मन नव्हतं, पण मी वरण नाही खाल्लं. आणि सेजूला पण जरासा लूज मोशनचा प्रॉब्लेम होत होता, म्हणून तिला थोडंसं 2-3 चम्मच तिला दही चारली होती. तिला खोकला असल्यामुळं तिला पण जास्त दही नाही दिली. मग दही जमवायला ठेवली होती मी. मग ती फ्रीजमध्ये ठेवून दिली मी. आणि मग नंतर मला आपल्या पटकीने चपात्या झाल्या की ह्यांना सारून घेऊन मी पण जेवून घेते. कारण शेजीच्या पप्पाची वाट बघून काय उपयोग नव्हता. त्यांना उशीरच होणार होता यायला. आणि मग मी तशी झोपून घेतलं असतं. त्यामुळं मग चपात्या झाल्या त्या करून मग लाटणं पळपळ घासायला टाकलं. आणि सगळं उरकून मी एक चपाती शेकत होते तेव्हा सगळं मी उरकून वगैरे घेतलं. काय घासायचं असेल ते घासायला टाकलं. पीठ वगैरे जरासं झाकून वगैरे ठेवलं. सगळं तेव्हाच्या तेव्हाच केलं. मला तो चपाती भाजते तर उभं राहण्यापेक्षा आपलं आहे तेवढं काम हे करून घ्यावं. आणि मग मी ती चपाती पण भाजत आले, तेल वगैरे लावलं त्याला. आणि ती चपाती पण साईडला ठेवून दिली. तर मी सगळं पिठाचा डबा सगळं ती लाटणं पोळपाट वगैरे घासायला सिंकमध्ये टाकून दिलं. मला गरम होत होतं ना, त्यामुळे जरासं मी सारखं असं करत होती. कारण आमच्या किचनमध्ये पंखा वगैरे काही नाही आहे त्यामुळं. आणि मग नंतर मग चपाती झाली, मग मला थोडंसं वरण गरम करून घेते. आणि मग वरण गरम करून करायला ठेवलं आणि आमचं जेवण झालं होतं तयार. हे बघा अशी भाजी झाली होती, दिसायला लई तिखट दिसते आहे. ही मला परत ड्रॉईंग दाखवायला आली. मला तुझं ताट घेऊन जा. तिला तिचं ताट दिलं. मी बारकीला चारलं, मग मी खाल्लं. चारून स्वतः खाल्लं. बारकीला चारून वगैरे त्या गेल्या झोपायला. मग मी आली परत किचनमध्ये, सगळी भांडी वगैरे नीट केली. थोडंसं ही माझी जाटली आणि बारकीची होती. आणि मग जेवण वगैरे झालं आमचं दोघींचं पण. आणि मग मी सगळे बघा माझं बारकूसं बाळ सारखंच येत होतं मला पण ताटली दे, पण ती खात नाही, ती लई वाया घालवते. म्हणून तिला आधी चारून घेतलं. आमचं जेवण झालं, मग किचन वाटा पुसून वगैरे घेतलं मी. असा होता आमचा आजचा अख्खा दिवस. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू माझी व्हिडिओ बघण्यासाठी.